नाही ते आम्ही करू बाबू, तो आपण करू. हाय 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 आहे तू मध्ये बसते नोडी आपल्याला यूज करायची आपल्याला यूज करायची. दोन षटकांच्या समाप्तीनं संघाची धावसंख्या आहे ती 14 आणि पुन्हा एकदा गणेशच्या बॅटमधून इथे मिसफिल्ड होते परंतु 2 धावा काढण्यात यशस्वी. विचारपूर्वक असं क्षेत्ररक्षण, फक्त धावसंख्या मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा. कोणतेही मिस्टेक न करता धावसंख्या कशी आटोक्यात येईल, समोरचा संघ कसा गोत्यामध्ये येईल ह्याचाच फक्त विचार आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर असा चेंडू तडकावलेला आहे तो दिनेश खेडेकर याने आणि हा सीमारेषेच्या बाहेर गेल्याने 4 धावा. संघाची धावसंख्या होती ती 20 आणि गणेशच्या बॅटमधून हा पहिलाच चौकार इकडे पाहायला मिळतोय. खणखणीत असा चौकार गणेशच्या बॅटमधून लेग साईडला. उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळते गणेश आणि दिनेश यांच्या माध्यमातून. सोमजाई क्रिकेट संघाचे अनुभवी असे फलंदाज आपण पाहतोय. शिवमय चषक सायगाव संघ पहिल्यांमध्ये ताबडतोब यायचा आहे. सायगाव संघाचा कर्णधार आमच्या आरोग्य निधीचे प्रमुख श्री श्रीकांतजी निकम साहेब 20 यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी साहेबांचं स्वागत करतो. 2 चेंडू 20 धावा. सोमजाई क्रिकेट संघ घोडेबोम प्रथम फलंदाजी करताना 2 चेंडू 20 धावा आणि पुन्हा एकदा गणेशच्या बॅटमधून उत्तुंग असा शॉट परंतु मिसफिल्ड होत आहे पुन्हा एकदा आणि 2 धावा धावून काढण्यात यशस्वी. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट गणेश आणि दिनेश यांची संघाची धावसंख्या होती 3 चेंडू 22 धावा. संघाची धावसंख्या होती ती 3 चेंडू 22 धावा. यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग मुंबई शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विठोबादादा गायकर आपल्या सहकाऱ्यांसोबत फोटोग्राफी करताना तुमचं अभिनंदन. तसेच उपाध्यक्ष नत्रमदादा गायकर यांचं देखील इथं स्वागत आहे. एक अशी खरोखर शुभाशुभ आहे. दोन्ही आता जो सामना चालू आता जो प्रतिष्ठानचं नियोजन कार्यक्रम या दोन्हीचे हे ते अध्यक्ष आहेत. स्कोरर म्हणून काम पाहत आहेत ते मिलिंद आणि उत्कृष्ट अशी स्कोरिंग इथे मिलिंदच्या माध्यमातून पाहायला मिळते. खामगाव संघाला विनंती आहे की त्यांनी कृपया सहकार्य करायचं आहे. मिलिंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार ते अनुभवी असे आणि गणेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा ऑफ साइडला परंतु गडे लागलेला आहे. सोमजाई संघाला उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आहे. 4 चेंडू 22 धावा आणि स्ट्राईकवर फलंदाज आहे ते रोशन. पळसप आणि सायगाव ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचं आहे. पळसप आणि सायगाव फलंदाजीसाठी फलंदाज आले. दोन्ही संघांनी कृपया सहकार्य करायचं आहे. ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचे 3 चेंडू उरलेले आहेत. संघाची धावसंख्या आहे ती 22. शेवटचे 2 चेंडू. ओके सॉरी ओके आपण पाहतोय रोशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक अनुभवी असा खेळाडू आणि लेग साइडला पटकावलेला आहे. 1 धाव काढण्यात यशस्वी आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट दिनेशच्या माध्यमातून आणि पाहतोय रोशन 3 धावा काढण्यात यशस्वी. पंचांचा इशारा नॉट आउट. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट रोशन आणि दिनेशसाठी एकदा जोरदार टाळ्या यांच्या रनिंग बिटवीन द विकेटसाठी. शेवटचा चेंडू बाकी आणि दिनेश काते स्ट्राईक वरती. विठोबादादा माडिक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे षटकारासाठी आणि शेवटचा चेंडू बाकी. बघूया शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून
500 रुपयाचं पारितोषिक कमावतोय का सोमजाई क्रिकेट संघ आणि हे पारितोषिक फक्त सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुमसाठी मर्यादित आहे. आणि शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला तर 1000 रुपयांचं पारितोषिक विठोबा माडिक यांच्याकडून. बघूया दिनेश यांच्या समोर शेवटचा चेंडू. सुवर्ण संधी आलेली आहे दिनेश काते, कर्णधार दिनेश काते यांच्यासाठी विठोबा माडिक यांच्यातर्फे. पाहूया त्याचा सोना करतात का दिनेश काते. सुंदर असा प्रयत्न, उत्कृष्ट आणि उत्कृष्ट असा षटकार, गगनचुंबी षटकार आणि 1000 रुपयाचं पारितोषिक विठोबा माडिक यांनी जमा करायचं आहे दिनेश काते यांच्यासाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पारितोषिक द्यावं. चेंडू जमा करायचा आहे पंच. चेंडू ओके ओके थँक्यू. सायगाव आणि पळसप संघाची धावसंख्या झाली आहे ती 31. 32 धावांचं आव्हान खामगाव क्रिकेट संघाला. सायगाव संघ प्रसाद. खामगाव 32 धावांचं आव्हान असेल तुमच्या सायगाव समोर. संघ प्रसाद आलात ओके आणि अनेश खेडेकर संघ पळसप. आपल्या रायगड मिवराडी प्रतिष्ठानचे सल्लागार श्री विठोबादादा माडिक, त्याचबरोबर यादव गवळी सहाय्यक समितीचे सध्याचे अध्यक्ष विठोबादादा माडिक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. दिनेश काते संघाचा कर्णधार गेले दिनेश 5 काते वर्ष. पवेलियन मध्ये यायचं आहे, ताबडतोब आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. दादा आनंदाची गोष्ट आहे. जर ओके क्षेत्ररक्षण तैनात करा. शेवटच्या क्षणाला तुम्हाला जर का कोण मॅन ऑफ द मॅच होईल त्याच्याबरोबर तुम्हाला ते दिला जाईल. विठोबादादा माडिक यांना विनंती करतो की दिनेशचं बक्षीस मॅच संपल्यानंतर आपण देऊया, ओके जेणेकरून सध्या ते मॅच मध्ये कॉन्सन्ट्रेट करतील. आणि 32 धावांचं आव्हान खामगाव क्रिकेट संघाला आहे. NG11 खामगाव. आपण खामगाव क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहिलं की उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून पाहायला मिळालं, ते प्रतीक. आणि आता बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते खामगावचे फलंदाज. घोडेगुम संघाने ताबडतोब मित्रांनो प्लीज आपला संघ तैनात करायचा आहे. मैदानाचा ताबा घेऊन मैदान सजवायचं आहे आणि कृपया वेळ लावू नये. मी एक विनंती करतो, प्रत्येक संघाला हीच विनंती असेल, आम्हाला सहकार्य करा आणि जेवढा लवकर मैदानाचा ताबा घेता येईल तेवढा ताबा घ्यायचा आहे आणि आपले सामने चालू ठेवायचे आहेत. सामन्यादरम्यान कोणत्याही प्रकारचं वेळ वेस्ट होऊ नये. आणि आता विठोबा माडिक साहेबांनी जसं बक्षीस लावलं दिनेश काते यांच्यासाठी, असाच प्रत्येक संघामध्ये कोणतरी एक तयार होऊन आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवायचा प्रयत्न करावा, जेणेकरून स्फूर्ती येईल प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला. आणि लवकरात लवकर पंच आपल्याला बोलवत आहे सोमजाई संघाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आले आले ते कलम नव्हते, संघ, कायदा please, नव्हता, लवकर यायचं आहे. तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून सोमजाई क्रिकेट संघाचा प्रतिनिधी म्हणून प्रथमेश गणपत दाभेकर आपण आवाज ऐकताय. आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. ते सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम दाभेकर शिस्तबंद असा संघ मैदानामध्ये प्रवेश करताना एक लाईन मध्ये. मित्रांनो, आपल्या टुर्नामेंटमध्ये शिस्तबंद संघाला देखील प्राधान्य दिलेलं आहे. उत्तम असं एक रांगेमध्ये आपल्या मैदानाचा ताब्या घेताना सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम. खरोखर सांगायला अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे घोडेगुम. आणि या घोडेगुम क्रिकेट संघा घोडेगुम नंदन बंधूंनो, आपल्याला वारंवार सूचित करण्यात येतं, आलेल्या संघाने आपल्या माईकडे संपर्क साधायचा आहे, आपली नोंद करून घ्यायची आहे. आता दुसरा सामना सुरू आहे, तिसऱ्या सामन्याची सुरुवात होणारच आहे. तत्पूर्वी चौथा संघ आहे आई सोमजाई देवी क्रिकेट संघ सिलीम आणि शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर. या दोन्ही संघांनी तयारी दर्शवायची आहे आणि आपली नोंद करून घ्यायची आहे, माईकडे आपली नोंद करून घ्यायची आहे. सोमजाई क्रिकेट संघाकडून गेले 5 वर्ष 6 वर्ष पहिला षटक आता तो म्हणजे अनुभवी गोलंदाज गणेश. आणि गणेशच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतो एक उत्कृष्ट अतिशय अष्टपैलू असा खेळाडू. आणि त्याचा सामना करतोय खामगाव क्रिकेट संघ. आणि खामगाव संघाकडून उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केले होते ते प्रतीक आता फलंदाजीसाठी उतरलेले. त्यांच्या साथीला आहे ते अभिजितच्या समोर गणेश. बघूया गणेश काय करतात आपल्या चेंडूवर. आणि पहिला चेंडू झेल उडालाय, उत्कृष्ट अशी फिल्डिंग बाउंड्री लाईन वरती. आणि पांडुरंग यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट खामगाव संघाला सुंदर असा पहिला झटका भेटलेला आहे सोमजाई संघाकडून. अतिशय सुंदर असा पांडुरंग पेडणेकर यांच्या झेलमध्ये पहिलाच गडी सामावलेला आहे. आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण.
उत्कृष्ट अशी फिल्डिंग इथे पाहायला मिळाली पांडुरंगच्या माध्यमातून. एक अतिशय नावाजलेला असा क्षेत्ररक्षक, गेली काही वर्ष सुमजाई क्रिकेट संघासाठी बाउंड्री लाईनवरती असेच अनेक झेल ज्याने टिपले असा पांडुरंग. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे ते गणेश. रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवमाई चषकाचं 5वं पर्व 4 फेब्रुवारी दिवसभर आणि सामना करतोय तो गणेश. आपण आपल्या मराठी संस्कृतीमध्ये जसं म्हटलं जाते की कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाला वंदन करून श्री गणेशाला वंदन करून ज्या प्रकारे केली जाते त्याच प्रकारे सोमजाई क्रिकेट संघाकडून पहिलं षटक आता होतोय तो गणेश. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा शॉट खेळलाय, उत्कृष्ट अशी फिल्डिंग बाउंड्री लाईनवर रोशन यांच्या माध्यमातून 1 धाव. रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक या चषकसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नमन क्षेत्रातील सन्माननीय अशोकजी नाचरे साहेब ह्या सोहळ्याला उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अशोकजी नाचरे साहेब, तसेच तवसाळ गुहागर रत्नागिरी चे सरपंच संदीपजी जोशी ह्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. संदीपजी जोशी. चार चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा पुढचा आणि इकडे बालेश यांच्या माध्यमातून मिसफील्ड परंतु तो हातातून मिस झालेला आहे. डिसाळ असा क्षेत्ररक्षण सोमजाई संघाकडून आणि चौकार आहे, सॉरी हात पडला चौकार. 4 धावा, सुंदर असं चौकार. संघाची धावसंख्या होती ती 5 चेंडू 8 धावा. चार चेंडू 5 चौकार. चेंडू ओके. 5 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 4 चेंडू. ओके ओके. लिहित 1 मिनिट. कॉमेंटर मध्ये प्रथमेश 4 चेंडू 8 धावा. पंचांचा डिसिजन आहे 4 चेंडू 8 धावा. बरोबर. ओके ओके. चार चेंडू 7 धावा. ओके. स्कोरर तिकडे आहे पण जो टेन्शन नसावा, बिंदास. उत्कृष्ट अशी पंचगिरी इथे पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून 5 चेंडू 7 धावा. आपण पाहतोय सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम आणि घोडेगुम संघाचा अनुभवी असा गोलंदाज गणेश. आताचा निर्धाव चेंडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहतोय गणेशच्या माध्यमातून. संघाला 32 धावांचं आव्हान आहे आणि 32 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 5 चेंडूमध्ये फक्त धावा झाल्या 7. शेवटच्या चेंडूवर ऑफ साइडला गेलेला आहे. रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या शिवमय चषक व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय उत्कृष्ट असं अशोकजी क्षेत्ररक्षण पाहायला नाचरे मिळालं साहेब तिथे हे इथे रोशन उपस्थित आहेत. यांच्याकडून. मी कैलाशदा गायकर खरोखर यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा सत्कार करायचा आहे. आपल्या मेडिकल बॉक्स मध्ये स्प्रे असेल तर कृपया तिथे. संघाची धावसंख्या होती ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9. 32 धावांचं आव्हान आणि 32 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना NG11 खामगाव क्रिकेट संघ आणि फलंदाजीसाठी आलेले ते अभिजित आणि प्रतीक. यानंतर तवसाळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री संदीपजी जोशी साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. त्यांचा सुद्धा आपण सत्कार करणार आहोत. मी निकम साहेबांना विनंती करतो की त्यांनी जोशी साहेबांचा सत्कार करायचा आहे. फलंदाजीसाठी फलंदाजी करतायत ते प्रदीप आणि प्रतीक.
प्रदीप आणि प्रतीक यांची जोडी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 9 धावा ज्यांनी कमावल्या ते प्रदीप आणि प्रतीक आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत. खामगाव संघाकडून ते प्रदीप पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. प्राण आपल्या सोमजाई क्रिकेट संघाची आन बान शान असा हा आपला लाडका प्राण. बघूया पुन्हा एकदा सोमजाई क्रिकेट संघाकडून एक अनुभवी गोलंदाज इथे पाहायला मिळतोय. गेली 10-12 वर्ष सोमजाई क्रिकेट संघासाठी प्रत्येक संडेला त्यांनी येऊन इथे ओव्हर टाकलेला आहे. तसा अनुभवी असा गोलंदाज प्राण आपल्या संघासाठी काय करतो आणि स्ट्राईकवर आहे ते प्रदीप. पहिला चेंडू उत्कृष्ट असा गोलंदाज आणि ते निर्धाव चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळते. प्राणच्या माध्यमातून चकवलेला आहे त्यांनी प्रदीप यांना. एक अनुभवी गोलंदाज घोडेगुम क्रिकेट संघाचा प्राण. आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे अष्टपैलू खेळ केला तो जसवली क्रिकेट संघाने, त्याचप्रमाणे आता घोडेगुमच्या माध्यमातून अष्टपैलू खेळ पाहायला मिळतोय की खामगाव संघ त्यांच्यावर चढतोय. अतिशय अतितटीचा हा सामना 32 धावांचं आव्हान आहे आणि 32 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्राणच्या माध्यमातून. एक अनुभवी असा गोलंदाज प्राण ज्याच्या गोलंदाजीवरती पूर्ण संघाची मदार डिपेंड करते. प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक रविवारी प्रत्येक मैदानामध्ये आपल्या नावाचा जलवा गाजवणारा प्राण, सोमजाई क्रिकेट संघाचा लाडका प्राण. उत्कृष्ट असे 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. सलाम आहे मित्रा तुला. ह्या सिच्युएशन मध्ये निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. पाहूयात पुढचा चेंडू प्राण यांचा. एक धाव काढण्यात यशस्वी. यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग मुंबई शाखेचे माजी सचिव आणि जनआक्रोश समितीचे नायक प्रतिष्ठानचे यादव रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री रुपयजी दर्गे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. सर्व प्रतिष्ठानच्या वतीने साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसोबत कधी कधी नशीब सुद्धा हरतं आणि आपण इथे प्राणच्या माध्यमातून एक अतिशय अनुभवी असा हा गोलंदाज पुन्हा एकदा बघूया आपल्या सोमजाई क्रिकेट संघासाठी काय करतोय. 4था चेंडू मला वाटतं पुन्हा एकदा पंचांचा इशारा विकेट आणि प्राणला मिळतोय हा विकेट. उत्कृष्ट गोलंदाजी प्राणच्या माध्यमातून त्रिफळा उडवला प्रतीक यांचा. उत्कृष्ट गोलंदाजी प्राणच्या माध्यमातून आपण इथे पाहायला मिळतंय. सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुम 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव देऊन त्यांनी 1 गडी बाद केला आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते सोमजाई क्रिकेट संघाकडून. संघाची धावसंख्या आहे ती 10. संघाची धावसंख्या आहे 10 आणि संघाला जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत त्या 32 धावांचा टार्गेट आणि 32 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना NG11 खामगाव आणि खामगावच्या समोर आहे तो घोडेगुम आणि खामगाव विरुद्ध घोडेगुम मध्ये आपलं नाव करतोय तो प्राण. सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुमची आणबान शान सहा गोलंदाज प्राण. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गणेश आणि त्यानंतर आपण पाहतोय प्राण. अनुभवी गोलंदाजांची ही जोडी आणि या केळेकर बंधू जोडीने गेले 6-7 वर्ष सोमजाई क्रिकेट संघासाठी जे योगदान दिलंय ते अतिशय मोलाचं आहे आणि सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुमचं नाव अगदी चौफेर प्रसिद्ध झालं. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईड बॉल. थोडीशी दिशा चुकलेली आहे प्राण यांची परंतु काही हरकत नाही. उत्कृष्ट गोलंदाजी करता येते प्राण आणि तितक्याच संयमाने फलंदाजी इथे पाहायला मिळाली ती पहिल्या षटकामध्ये प्रतीक आणि प्रदीप यांच्याकडून. परंतु प्रतीकला आता माघारी परतावं लागेल आणि नवीन फलंदाज झालेले आहेत ते सुजयच्या माध्यमातून आपण पाहिलं पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं आपल्या संघासाठी आणि आता पुन्हा एकदा फलंदाजीसाठी हजर आहेत ते सुजयच्या बॅटमधून आणि आर पार सीमा पार षटकार. एकदा जोरदार टाळ्या सुजयच्या फलंदाजीसाठी. आपण इथे पाहतोय प्राणला घेतलेला षटकार. वाजवा गाणं. मी मराठी प्रतिष्ठान रायगड, मी मराठी प्रतिष्ठान रायगड. 5 चेंडू 17 धावा. पाच चेंडू 17 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळाली सुजयच्या बॅटमधून. एक खणखणीत असा षटकार त्याने खामगाव संघासाठी घेतला तो सुजय मॅन फ्रॉम खामगाव करतोय आपलं नाव. इथे बघूया सुजय आणि समोर आहेत ते प्राण. मी मराठी इथे 2 चेंडूमध्ये 2 षटकार घेतले ते सुजय यांनी. मी मराठी
काही अपयशी ठरला तो आपला प्राण, परंतु पहिले 4 चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या हाताळले होते ते प्राण्यांनी, परंतु पुढच्या 2 चेंडूमध्ये लगातार 2 षटकार टाकून संघाची धावसंख्या झाली आहे ती 23. 32 धावांचं आव्हान आणि 32 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना खामगाव NG11 खामगाव त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण या संघाकडून फलंदाजीसाठी आता उतरले आहेत ते सुजय. जय असो या पराजय, आपलं नाव नेहमी गाजवणार ते म्हणजे सुजय. 2 चेंडू 2 षटकार, उत्कृष्ट अशी फलंदाजी सुजयच्या माध्यमातून. आणि आता आपण पाहतोय सोमजाई क्रिकेट संघाकडून एक युवा खेळाडू, मला वाटतं 14-15 वर्षाचा हा खेळाडू रोनक टसाल आपल्या संघासाठी काय करतो बघूया. रोनक अतिशय कमी वयामध्ये ज्यांनी सोमजाई क्रिकेट संघाकडून आपली जी छाप सोडलेली आहे तो गोलंदाज म्हणजे रोनक. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा सोमजाई संघाचा गोलंदाज रोनक. पाहूया काय करतोय. पहिला चेंडू 23 धावसंख्या झाली आहे 23 आणि पहिला चेंडू घेऊन येतात आहे खामगाव संघाला. खरोखरच उत्कृष्ट असा गोलंदाज आहे हा. पाहूया काय करतोय तो. उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते ती रोनकच्या माध्यमातून. एक धाव काढण्यात यशस्वी आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आले ते सुजय आणि सुजयचा सामना करतोय तो आपला रोनक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी रोनक कडून इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, मूर्ती लहान पण कीर्तिमान असा हा रोनक. स्टेप आउट कराल तर नक्कीच फसाल, कारण गोलंदाजी करतोय तो रोनक ठसाल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी रोनक ठसालच्या माध्यमातून सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुमचा हा युवा सितारा, उभारता सितारा म्हणजे रोनक ठसाल. आणि पुन्हा एकदा सुजयच्या बॅटमधून हवेत उडालाय बघूया. आणि उत्कृष्ट असा जल इथे पाहायला मिळालाय बालेशच्या माध्यमातून. एकदा सुजयची विकेट. सुंदर असं क्षेत्ररक्षण सोमजाई क्रिकेट संघाकडून खामगाव संघाला तिसरा झटका मिळालेला आहे. आणि धावसंख्या झालेली आहे 3 चेंडू 24 धावा. 32 धावांचं हे आव्हान आणि 3 चेंडूमध्ये 24 धावा पूर्ण झालेल्या आहेत त्या NG11 खामगाव संघाच्या. आणि खामगाव संघाकडून पुढील फलंदाज झाले ते सागर. आपण पाहतोय सागर हे एक अष्टपैलू खेळाडू, अनुभवी असे आपल्या संघासाठी गेले कित्येक वर्ष त्यांनी अनेक मैदाने गाजवली असे हे सागर. आणि त्यांच्या जोडीला आहेत ते शेवटचे 3 चेंडू उरलेत आणि पल्सप संघाने आपला संघ तयार ठेवायचा आहे. पल्सप संघाला विनंती आहे कृपया ताबडतोब आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण असा संघ रेडी पोझिशन मध्ये राहायचा आहे पल्सप संघ. आपण पाहतोय रोनक ठसाल. मी म्हटलं होतं स्टेप आउट कराल तर नक्कीच फसाल, कारण गोलंदाजी करतोय तो रोनक ठसाल. आणि पुन्हा एकदा शेवटचे 3 चेंडू बाकी. संघाची धावसंख्या आहे ती 24. 32 धावांचं आव्हान रोनकच्या हाती चेंडू आणि फलंदाजीसाठी फलंदाज तयार ते सागर. फिर एक बार ऑफ साइड में निरंकच्या हातामध्ये चेंडू. एक धाव काढण्यात यशस्वी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण निरंकच्या माध्यमातून पाहायला मिळाला सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुमच्या माध्यमातून. त्याचबरोबर खरोखरच आपल्या लहान मूर्तीचं प्रदर्शन दाखवत आहे सोमजाई संघाचा खेळाडू. 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. सुंदर असं 4 चेंडू त्यांनी प्रदर्शित केलेले आहेत. पाहूया पुढच्या 2 चेंडूमध्ये काय करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रोनकच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी इथे रोनकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि गडी बाद रनआउट होत आहे. एक चेंडू 7 धावा कंपल्सरी चेंडू असेल NG11 कामगावसाठी. कमॉन रोनक. उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते रोनकच्या माध्यमातून. घोडेघुम गावचा हा युवा सितारा. खरोखर अतिशय अभिमान वाटतो तो सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुमचा. आणि
त्या संघाकडून इथे प्रतिनिधित्व करायची संधी मिळते आहे आणि आपण आवाज ऐकताय सोमजाई मातेचा सुपुत्र प्रथमेश गणपत दाभेकर आणि इथे शेवटचा चेंडू 1 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता NG11 खामगाव क्रिकेट संघाला कंपल्सरी चेस असेल 1 चेंडूमध्ये 7 धावा आणि शेवटचा चेंडू घेऊन सोमजाई क्रिकेट संघाकडून रोनक टसाल सुंदर मला असं वाटतं उत्कृष्ट इथे- सुंदर असा चेंडू तडकवणार शेवटच्या षटकार जरी चेंडूवरती घेतलेला आहे तरी कंपल्सरी चेस असल्यामुळे चेंडू जमा करायचा आहे point मध्ये. विजेत्या संघाचा हार्दिक अभिनंदन. उत्कृष्ट घोडेबोम फलंदाजी संघाचं केल्याप्रमाणे हार्दिक अभिनंदन. खामगाव संघाच्या कर्णधारांनी येऊन आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. खामगाव संघाचा कर्णधार पल्सप संघाने कृपया मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 32 धावांचं आव्हान होतं आणि या 32 धावा 1 बॉल 7 पाहिजे 6 भेटले 1 रन जिंकले. 32 धावांचं आव्हान होतं आणि या केलं 32 ना. धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना NG11 विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि खामगाव संघाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. तत्पूर्वी पल्सप संघाचं देखील मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. शिस्तबद्ध संघ अतिशय उत्तम असं उत्कृष्ट आपली एक लेंथ मर्यादा सांभाळून मैदानाचा ताबा घेताना पल्सप संघ बंधूनो गेल्याच सप्ताहामध्ये त्यांच्या आपल्या संघाचा हितचिंतक त्यांचे नोट काढ. पुढील होणारा सामना तो पळसप विरुद्ध सायगाव प्रथमेश. संघाचा कोण एक्स्ट्रा खेळाडू असेल त्यांनी माईक जवळ